हात दुखायला आताच हात दुखायला. चॉकलेट 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 ओरडायचं नसतं मोठ्या माणसांवर. भाई साहब बाप रे ग्लो करते आता परत. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आज सर्व तर मंडळी आले मी घरी, खूप जास्त थकले आणि संडेला माझी झोप झाली नाही. या संडेला तर मला आता पूर्ण वीक माझा असा खराब जातोय ना, म्हणजे मला दिवसभर खूप जास्त सुटली आणि स्किन मध्ये बघा रिझल्ट दिसायला चालू झालेले आहेत. ग्लो करते आता परत. आता हे जातील, कारण फेस वॉश आणखीन वापरायला चालू केलेलं नाहीये, 3 दिवसानंतर करायचा असतो. आणि इकडचं पण वाव, मला माझी स्किन आवडते, बाकी लोक काही मला फरक पडत नाही. आणि मला कळत नाही लोक स्किन वरून वगैरे का बोलतात काय नाही. एनिवेज मला निगेटिव्ह मध्ये जायचं पण नाहीये. तर येस, आले मी घरी, खुशी टोनी कुठे गेले हे बघा. टोनो बघा, हे बेडशीट मी सकाळी नीट करून गेलेलं, सगळं काय करून ठेवले. अरे काय बोल बरं. खुशी खुशी हे का ओरडते. टोनो ये जरा. बघा झोप, पण मला झोपायचं नाहीये, मला व्हिडिओ शूट करायचा आहे, एडिट करायचा आहे. मला कन्सिस्टन्सी टू द्यायची नाहीये. आता मी डेली ब्लॉग टाकतेय तर ठाव देते आणि माईक यूज करते मी. टोनी पायाला पायाला बघा 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 बघा. ओ टोनी, तर खाली खूप जास्त गोंधळ चालू आहे आणि तुम्हाला पण माहितीये मध्ये मध्ये खूप जास्त आवाज येतो माझ्या व्हिडिओज मध्ये. तर ते खालचे लोक खूप गोंधळ करतात, त्यामुळे येतो. म्हणूनच म्हणलं माईक आहे तर त्याचा यूज करून घेऊ, नाही तर ठेवून तरी काय करायचंय. आणि आला बरोबर आज माईक लावलाय. आता एकदा लावला ना मग मला लक्षात राहतं, जेव्हा मग मी लावतच नाही तेव्हा कंटाळा करते लावायचा. तर येस, माईक. टोनी पाहायचा पण माझ्या पाया पण आशीर्वाद घे, आशीर्वाद घे मम्मीचा. चल आशीर्वाद ले लो. नाही, ओरडायचं नसतं मोठ्या माणसांवर. बघा बघा हे बघा. चला मी फ्रेश वगैरे होते आणि बाहेर पण जायचं. एक फॉलोअर माझी, जी की माझी खूप चांगली आता फ्रेंड पण झालीये, ऑनलाईनच. आणखीन आम्ही भेटलो पण नाही, तर तिला मी फर्स्ट टाइम भेटायला जाणार आहे. आय होप ती जाणार आहे, कारण कन्फर्म नाही अजून. ती म्हणजे 7 वाजता. पण तोपर्यंत मला, मी तूर भिजवली होती 2 दिवस झाले, ती कशी झालीये बघायची. त्याच्या घुगऱ्या बनवायच्या, नंतर मला फ्रेश व्हायचंय, नंतर स्वयंपाक करायचा आणि नंतर जायचंय, कारण मला बाहेरचं खायचं नाहीये. तर चला पटकन लागते कामाला आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. तर आज आपल्या इन्स्टाला 500 रील्स पण कम्प्लीट झाल्या. त्याच्यामुळे मी स्टोरी टाकली होती की मी स्पेशल असं काय करू. बरेच जण म्हणत होते की गाजरचा हलवा बनव, बरेच जण म्हणत होते की बाहेर जा, सोलो पार्टी कर वगैरे. तर बाकीचं तर काही मला जमणार नव्हतं, म्हणून म्हणलं मस्त गाजरचा हलवाच बनवू आज. दूध पण आणले गाजरच्या हलव्यासाठीच. टोनी दिसतोय का तुम्हाला बाहेर? आहे का? आहे माकड तू? एक ह्या साईडला बसले, एक ह्या साईड. कालच्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं तसं. खुशी, आणि खालून लोक त्यांना असे बघतात, त्यांच्या नावानं ओरडतात, खुशी टोनी खुशी टोनी, आणि त्यांना एवढं भारी वाटतं ना. अरे बाप, टोनी उतर खाली, उतर लवकर खाली उतर. कळतंय तुला काही? कळतंय का काही? पडणार होतास तू. त्याच्यावर मला लक्ष असंच ठेवावं लागेल.
आणि ही खुशी मॅडम बघा, खुशीच्या नादाने तो तिथं वर चढतो, नाहीतर तो खालीच खेळत होता एवढा दिवस. मध्येच माझं काम डिस्टर्ब झालं तुझ्यामुळं. तुझ्यामुळं पीठ पण संपलंय, पण मी आता 2-3 दिवसच इथे, म्हणून मग म्हणलं थोडंच आणावं. तिकडून आल्यानंतर मग डीमार्टला जाऊन पूर्ण राशन भरता येईल. बघा टोनीच्या नादात दूध उतू गेलं. बापरे, देवा 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 देवा. इंडक्शन आत्ताच नीट करून आणले मी. बघा भाजी झाली बनवून, आता मला जायचंय तिच्याकडे. माझे फॉलोअर येणारे भेटायला तिच्याकडे. तर गरम 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 तो हे जाऊ द्या, आल्यानंतरच काढते. आणि आता गाजराचा हलवा मी असं विचार करते की उद्या सकाळी बनवेल, टिफिनला घेऊन जाईल मला आणि रंजनाला. आणि घुगऱ्या पण आता बनवायच्या होत्या, ते पण उद्याच बनवेल. तर चला निघूया. कसे बसलेत, शेट आहेत आमचे आता, हे शेट ओ शेट. आणि इकडे बघा खुशी मॅडम, बघा हे खाण्याच्या जवळच बसली. आणि इकडे मी. चला निघते मी, आणि आल्यानंतर राहिलेल्या चपात्या, गाजराचा हलवा बनवला तर लवकर जर आला तर बनवेल, नाहीतर मग नाही. सो चला निघते. चॉकलेट खायचं, चॉकलेट चॉकलेट चॉकलेट. हा ते बघ तिकडे कोण. हाय ग. तर मंडळी आले मी घरी, भेटून आले त्यांना, तिला, कारण आम्ही सेम एजचे आहोत, मला कळालं तिथे गेल्यानंतर. तर भेटून आले, खूप भारी वाटलं. तिचा बेबी पण एवढा छान होता, मस्त वाटलं तिला भेटून. आता करते स्वयंपाक, 8:30 वाजलेत. मी भाजी करून गेले होते आणि गाजराचा हलवा पण बनवायचा आहे. एवढं सीझन आलं गाजरचं, आता संपत आलंय, पण मी काय गाजराचा हलवा अजून खाल्ला नाही. मागच्या सीझन मध्ये मी 2-3 वेळेस बनवला होता, ह्या वेळेस एकदा पण नाही, म्हणून म्हणलं आता बनवू. चपात्या पण झाल्या, चपात्या बघू शकता, बघितलं की असं खायची इच्छा होती. चला बनवायला सुरू करते. आणि माझ्याकडे छोटूशीच खिसणी आहे, ह्यानंच खिसावं लागेल. किती वेळ लागणार आहे काय माहिती. आता सोनी वाट बघतोय त्याच्या खाण्याची. रेसिपी मी युट्यूबला बघितलीये, त्यानुसार बनवणार आहे. टोनी टोनी खा वाजते म्हणून बघतोय. हात दुखायला, आताच हात दुखायला. आणि लोक ह्याकडे यांना सुद्धा किती घाण आहे म्हणे. आता ह्याच्यात काय घाण आहे यार, म्हणजे हे इंडक्शनच्या आहेत, ह्या काळ्या आहेत, अशाच असतात. माझ्याच्याने एवढे नाही खिसवणार. बापरे, टोनी गेला परत खाली यार. त्याने फक्त मसाला डब्याला टार्गेट केलंय. आज पण पाडून ठेवला होता, सगळी हळद इकडची तिकडे झाली होती. बरंच त्याचा तो पण निघला नाही आणि तो पडला नाही, नाहीतर मला आल्याबरोबर काम. खुशी माझी दिवसभर एक सुद्धा इकडची गोष्ट तिकडं करायची नाही. वेस्ट नाही करायचं.
पूर्ण खायचं. खुशी डस्टबिन मध्ये जाऊन बसली. खुशी, मी डस्टबिन वापरत नाही, म्हणजे बकेट वापरते कचऱ्यासाठी. डस्टबिनची जी रिकामी ठेवलेली आहे, खालून उड्या मारते. हो पिल्लू. खुशी आता टोनी शोधेल तिला. एवढं तर झालंय बघा. हे बघा, एवढी मेहनत घेऊन एवढं खिसलं. आता किती भारी दिसायले. वा, विलायची वगैरे नाही माझ्याकडे. जे आहे ते साखर आणि दूध टाकून बनवणार आहे. नॉर्मल आपला सिंपल वाला. काही व्हिडिओज मध्ये दूध टाकलेलं होतं, काही नव्हतं, म्हणून म्हणलं जाऊ दे टाकूच, बघू कसं होतं. बघा ना, हे किती छान दिसतंय असं. आणि गाजर पण एकदम लाल लाल गुंद होते. तर वास ह्याचा एवढा भारी येतोय. दूध थोडंसंच टाकू. छान येते दुधानं पण टेस्ट. बाकीचं मी पिऊन घेईन. झाला रेडी हलवा. मस्त. वास तर एवढा भारी येतोय. घेते मी काढून आता प्लेट मध्ये. साखर थोडीशी कमी पडेल वाटत होती, म्हणून मी आणखीन ऍड केली. माझ्या एकटीसाठी हा खूप झाला, म्हणजे जास्त झाला. मी बरं झालं मी 3 गाजराचा नाही केला. तोंडाला पाणी आलं असेल तुमचं पण. टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं झालं. भाई साहब, बाप रे. बरं झालं मी नंतर साखर ऍड केली परत. मला कमी वाटत होती म्हणून ऍड केली. खतरनाक. काय सांगू मी तुम्हाला, खूप भारी झालंय. एवढं मला वाटत होतं मी खाऊ शकेल का नाही. मी एकटी एवढं संपवू शकते जेवण करून. चला मी पटकन खाते आणि मग तुम्हाला भेटते. आता मला कंट्रोल होत नाही. झालं जेवण वगैरे. आता हे लावायचंय. उद्या हेअर वॉश करायचंय म्हणून हे डॅन्ड्रफ्स लावायचंय. फेसला मी फेस वॉश केले आताच. टोनी, बापरे यार, चार्जर लोंबायले. त्याला खेळतोय. तोडलं नवीन चार्जर तोंडात. जिथं जिथं डॅन्ड्रफ आहे जास्त तिथं तिथं असं लावावं लागेल. झालं. लास्ट काम ते म्हणजे गोळी घ्यायचं. तर मंडळी, आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अँडच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपण क्वेश्चन आन्सर व्हिडिओ पण घेऊन येऊ. त्यासाठी लवकर 5000 सबस्क्रायबर्स पूर्ण करा. अँड मी पण खूप एक्सायटेड आहे त्यासाठी. तर चला भेटूया मग उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.